नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज में। तो चलिए आज की खास खबर पर। भंडारा में भाजपा छोड़कर सभी राजनीतिक दलों के जिलाध्यक्ष, नेता, पदाधिकारी, नगराध्यक्ष और नगर सेवक, पराजित उम्मीदवार, कार्यकर्ता और बड़ी संख्या में लोकतंत्र में विश्वास रखने वाले नागरिकों को ने दिए नारे। ईवीएम हटाओ देश बचाओ। मोर्चा के दौरान प्रमुख मांगे रखी गई। भंडारा नगर परिषद की पूरी चुनाव प्रक्रिया ईवीएम के बजाय बैलेट पेपर से दोबारा कराई जाए। मांगे पूरी न होने पर जिला बंद की चेतावनी। सर्वदलीय मोर्चा की ओर से चेतावनी दी गई। यदि आगामी 10 से 12 दिनों में मामले को समाधान नहीं निकाला तो 12 जनवरी 2026 को भंडारा जिला बंद किया जाएगा। कोणाला विचारत होते, अरे तिथं म्हणतो असे निष्क्रिय अधिकाऱ्याला जे समजत नव्हतं, असे कोणी जर दलाल होते, कोणाच्या नेतृत्वामध्ये निर्णय इशाऱ्यावरती काम करत होते, तर जिल्हा अधिकारी बाबा तुम्ही कशाला याला जबाबदारी तुझा दूर राहतं, तुम्ही काय म्हणता? महिलांचे निवडणूक होती, महिलांच्या निवडणुकीमध्ये महिलांना लढू द्यायला पाहिजे होता, नाही तर तुम्ही साडी घाला. दंड ठोकायचा सहज आहे ना, तर साड्या घाला आणि महिलांसोबत लढाई करा. आमच्या महिला ओळखून सोडतील. अरे बाबा, महिलांच्या निवडणुकीमध्ये महिलांचे लढू द्या ना, लढू द्या. आणि जे हारले त्यांना सुद्धा शुभेच्छा द्या. काय 53,000 मतदान झालेलं आहे. 18,000 मध्ये खुश झाले का? 35,000 इथे उभी आहे. 35,000 53,000 म्हणून तुम्ही यांना दंड ठोकता, यांना तुम्ही हारले म्हणून तुम्ही हसता, तुम्ही यांच्यावरती टीका टिप्पणी करता. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की साहेब, तुम्ही ह्या लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे लोक चिडवतात, बोलतात, आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतात, तुम्ही म्हणता आम्ही मित्र पक्ष, आम्हाला पण मित्र पक्ष तुम्ही समजत असाल तर तुमच्या ह्या बगलपक्षांना आवरा. दांडाला काय का आता मी विसरलो होतो, बरं झालं आलो. आम्ही निवडून आलो आहे, आम्ही निवडून आलो आहे, आम्ही मागच्या दारमधून आलो नाही. आम्हाला 1-1, 2-2, 3-3दा निवडून आल्या आणि 3-3दा निवडून आल्यानंतर लोक जर असे करत असतील, ते चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की लोकशाहीचा जो गळा घोटण्याचा पाप केला आहे, आपल्याला कायद्याने लढायचा आहे, लोकशाही पद्धतीने लढायचं आहे, लोकशाही पद्धतीने आपल्याला न्याय मागायचा आहे. आणि ज्या लोकांनी या बूथवरती घोटाळा केला, ज्या लोकांनी या बूथच्या माध्यमाने हे लोकशाहीचा घोटाळा केला, लोकशाहीला गळा दाबण्याचा प्रयत्न केला, आमच्या बाकी लोकप्रतिनिधी जेव्हा बरेच लोकांनी रिकाउंटिंगची मागणी केली, त्याला गेट आउट केला, अशा हरामखोर अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आणि गरज पडेल तर रस्त्यावर सुद्धा उतरू, मग त्याच्यासाठी काही करायची गरज पडली तर तयार आहोत. अरे आमच्याकडे 17-18 केसेस होते, आता हे दूर झाले. पुन्हा असं समजू की विरोधी पक्षाचा जावा मी झालेला अजून 2-4-5 दिवस आता मानसिकता बनली, आता खूप झाला. आता हे शांत बसून होणार नाही. माझा डोकं सरकला तर तुम्ही जिल्हा प्रशासन त्या चुंबाला सांगा. चुंबा आहे ना का मला, तर त्या चुंबा घेतल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान या मोर्चाला उपस्थित आपले माजी मंत्री आदरणीय नानाभाऊ पंचकुले, आपले आमदार भाऊ कुंडेकरजी, सगळ्या पक्षाचे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत, आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, उपाटाचे अध्यक्ष संजयजी रेपारे, ॲडव्होकेट विनयभाऊजी पतीने, शिवकुमारजी रणवीर, युवराजजी होके, आपल्या जयंतीताई गुरकर, आपले संजयजी साळवे, आपले सुभाषजी मुंगळे, अश्विनीताई कुर्लेकर आणि इथे उपस्थित झालेले या भंडारा शहरातील सगळे
हरलेले उमेदवार सर्व पक्षाचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुषमाताई सुनीलजी साखरकर आणि उपस्थित सगळे सर्व पक्षाचे मतदार पदाधिकारी बंधू भगिनी, आपण सगळ्यांची या ठिकाणी भाषण ऐकलेली आहे. 2013चा माऊली संदर्भ दिला, पण 2014ला मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले त्यापूर्वी त्यांनी ईव्हीएम बदलून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे याची मागणी केली होती. मला असं वाटतं ते प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर कायदा बदलवतील आणि या देशाच्या चुनाव आयोगाला सांगतील की सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. पण मोदीजीला 2014च्या नंतर हे समजलं की यापुढे सगळ्या निवडणुका आपण ईव्हीएमवर जिंकू शकतो. आतापर्यंत बिहारच्या निवडणुकीत काही पुरावे सापडले, याला काही लोकांनी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्याने ईव्हीएम मशीनसाठी पैसे भरले की तुम्ही या कंपनीकडून ईव्हीएम मशीन खरेदी करता, ही ईव्हीएम मशीन मला द्या, मी पैसे भरतो आणि कोर्टाच्या समोर त्या ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने मॅनिप्युलेट करता येते त्याचं उदाहरण दाखवतो. पण केंद्र सरकारने त्याच्यावर कायदा आणला की अशी माहिती तुम्हाला देता येणार नाही आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका खारिज केली. आपल्या राहुलजी गांधी पूर्ण देशभर ओरडत आहेत की दुबार मतदार झाले, मतदार याद्यामध्ये घोळ आहे, ईव्हीएम मध्ये घोळ आहे, पण पुरावे कोणी आतापर्यंत सादर करू शकले नव्हते. जे भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये प्रभाग 3 मध्ये मतदान करतेवेळी करुणा राऊत यांचं नाव होता, तोंडाचं नाव होता, मागणोळ झाला, तेव्हा त्यांच्यावर पट्टा जमल्या, त्यांच्या फोटो व्हायरल झाल्या, पण मतमोजणीच्या वेळी त्यांचं नाव गायब झाल्याचं उघडकीस आल्यानं म्हणजे चोरी करणाऱ्यांनी चोरी केली, पण पुरावे सोडून केल्यामुळे मशीनमध्ये जो घोळ झाला तो उघडकीस आलेला आहे. आणि याला वाचा फोडण्यासाठी आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहोत. हे काही भंडारा शहरात पुरावा सापडला म्हणून घोळ झाला अशातला भाग नाही. तर निवडणुकीच्या पूर्वी, मतदानाच्या पूर्वी यांच्या जवळ आणखी किती लोक निवडून येतील हे आकडे कसे जाहीर होऊ शकतात हे सगळ्यांच्या मनात शंका आहे. आणि म्हणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो घोळ झाला तो इतरही प्रभागामध्ये होऊ शकतो, पण किती चोरी सापडली नाही. आणि मग जे रिस्पॉन्सिबल अधिकारी आहेत त्यांना वाचवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो चोर सोडून संन्यासाला फाशी, तशा पद्धतीनं लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा भास करून मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा गैरप्रकार आपल्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत झालेला उघडकीस आलेला आहे. आपली मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या 2 अधिकाऱ्याला स्वतः नोटीस इश्यू केले आहे, ज्यांचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झालेला आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. आणि दुसरी मागणी आपले ऍडव्होकेट विनय मोहन पसिनेजी यांनी सांगितलं की कंट्रोल बॉक्स एकच आहे. नगराध्यक्षासाठी जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांनाही मतदान केल्यावर त्याच बॉक्समध्ये वोटिंग केला. नगरसेवकासाठी जेवढे उमेदवार दोन्ही गटाचे आहेत त्यांना मतदान केल्यावर त्याच बॉक्समध्ये मतदान केलेलं आहे. मग यामुळे नगराध्यक्षाची निवडणूक सुद्धा प्रभावित होऊ शकतो. आणि म्हणून आपली मागणी आहे की नगराध्यक्षाची निवडणूक भंडाऱ्याची पुन्हा बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. आणि त्याप्रमाणे करुणा राऊत वास्तविक पाहता जेव्हा करुणाताईंनी आक्षेप घेतला, आमच्या ज्योतिताईंनी आक्षेप घेतला, विनोभाऊ त्या ठिकाणी होते, म्हणजे त्या प्रभागातले जेवढे उमेदवार होते ते सगळे उमेदवार त्या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी आक्षेप घेतल्याबरोबर निवडणूक निकाल जाहीर करायची आवश्यकता नव्हती, पण निवडणूक निकाल जाहीर झाला. आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आपली लढाई निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात आहे. नंतर 2 दिवसांनी एक प्रतिक्रिया आली आपले पार्सल नागपूरचे, म्हणजे आपली लढाई आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात. सामोरचा माणूस प्रतिक्रिया देतो की हारलेल्या लोकांचा मोर्चा आहे, त्यांनी आमच्याही हारलेल्या लोकांना मोर्चामध्ये सहभागी घेऊन घ्यावं.
त्याची प्रतिक्रिया आल्याबरोबर मी त्यांच्या काही हारलेल्या लोकांना फोन केला की तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत, आमच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे निवडणूक विभागाची वकिली करणारा कोण सापडला आपल्या लक्षात आला. जर तो व्यक्ती प्रतिक्रिया देता नाही तर कदाचित आपल्याला हे समजता आलं असतं की या लोकांची या गैरप्रकाराला आपल्या बाजूने समर्थन आहे. पण जो माणूस एखाद्या उमेदवाराला न्याय मिळवण्यासाठी सर्व पक्षाचे लोक एकत्रित करण्याचं आपण आव्हान केला, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याही लोकांनी सहभागी झाले असते तर कदाचित आम्ही समजलं असता की निवडणूक आयोगाच्या कोणी राष्ट्रीय पक्षाचा माणूस वकील नाही आहे. पण या कलेक्टरच्या आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांची वकिली करणारा माणूस या जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आणि म्हणून त्यांनी प्रतिक्रिया या मोर्चाच्या विरोधात दिलेली आहे. बोर्डेकर साहेबांनी या शब्दामध्ये उल्लेख करून आपल्याला मार्गदर्शन केलं हे म्हणजे गंभीर बाब आहे. जे लोकशाहीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकारी असेल त्याला एकच वोट मारण्याचा अधिकार आहे आणि कलेक्टर असेल त्याला सुद्धा एकच वोट मारण्याचा अधिकार आहे. लोक मतदान करतात आणि तो मतदान समजा करुणाताईला एखाद्याने मतदान केलं असेल, विनू भाऊला मतदान केलं असेल तर तो जर कमळाच्या फुलावर जात असेल तर हा आपल्या सगळ्या लोकशाहीमधील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सगळ्या मतदारांचा अपमान आहे. आणि म्हणून याला वाचा फोडण्यासाठी हे सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. उद्या आरडीसी मॅडम उपस्थित आहेत, आपला निवेदन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्या मागण्या त्या माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत, राज्यपालाकडे जाणार आहेत. आपण ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाच्या नावानं मागण्या देत आहोत की आमच्या मागण्या मंजूर करा. आपली पहिली मागणी आहे की या नगराची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा बायलॉट पेपरवर झाली पाहिजे. सगळ्या निवडणुका बायलॉट पेपरवर झाल्या पाहिजे. इथं साकोलीचे आमचे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा म्हणणं असं आहे की साकोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोळ आहे, तुमसर मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोळ आहे. आणि म्हणून एक उदाहरण आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 3 झाकी आहे पण सगळीकडे अशाच प्रकारचा घोळ आहे. हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून फाळके मॅडम आपल्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की 10 दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण भाऊ तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही सगळे हारलेले उमेदवार त्यांच्या साक्षीनं, त्यांचे सगळे समर्थक कार्यकर्ते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, सगळ्या मतदारांच्या साक्षीनं या राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करू अशी या ठिकाणी आम्ही घोषणा देतो. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा आणि आमच्या मागण्या पूर्ण करावा एवढी कळकळीची विनंती करतो. जवळपास आपण पुढच्या महिन्यामध्ये 10 किंवा 12 तारखेला तारीख आपण निश्चित करू आणि 10 किंवा 12 तारखेच्या पूर्वी समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा भंडारा जिल्हा आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला देत आहोत ही विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. भारत माता की जय.